घड्याळ या टॉपिकवर आधारित प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारला जातो आणि त्यामध्ये पण घड्याळ किती सेकंद पुढे जातं, किती सेकंद मागे पडतं याच्यावर प्रश्न हमखास येतोच. प्रश्न काय बघा, प्रशांतचं घड्याळ दर तासाला 5 सेकंद पुढे जाते. त्याने सकाळी 10 वाजता ते घड्याळ बरोबर लावले तर दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता ते कोणती वेळ दाखवेल. आता काय म्हटलेलं आहे, एका तासाला ते घड्याळ किती सेकंद पुढे जातं, तर 5 सेकंद पुढे. मी 5 सेकंद प्लस असं लिहितो, ते पुढे जातं. काय केलं त्याने, सकाळी 10 वाजता म्हणजे 10 AM ला ते घड्याळ बरोबर लावलं तर दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता ती कोणती वेळ दाखवेल असं विचारले. मला सांगा, आज सकाळी 10 ते उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत किती तास होतात बरं? कारण एक दिवस पूर्ण गेला ना तर 24 तास होतात, बरोबर की नाही. मग आता एका तासाला 5 सेकंद पुढे जातं, 24 तासाला ते किती सेकंद पुढे जाईल, तर 24 गुणिले 5 सेकंद पुढे जाईल. 24 गुणिले 5 किती येतात, तर ते येतात 120 सेकंद. मला सांगा, 1 सेकंद किंवा एका मिनिटाला सेकंदामध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 60 सेकंद होतात. तर 2 मिनिटं म्हणजे किती सेकंद होणार, 120 सेकंद. याचा अर्थ ते घड्याळ 2 मिनिटं पुढे जातं. सकाळी 10 वाजता म्हणजे पुढच्या दिवशी सकाळी 10 वाजता ऍक्च्युली 10 नसतील वाजलेले, 2 मिनिटं पुढे जाईल म्हणजे 10 वाजून 2 मिनिटं, जे आहे ऑप्शन क्रमांक 3. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.